नमस्कार मैत्रिणींनो, तर मी बघा आज मस्त अशी रेसिपी इथे बनवत आहे आणि इथे बघा यासाठी मी इथे खूप तयारी केलेली आहे आणि इथे तयारी करून बघा मी इथे सांबार आणि इथे बघा आलूची चटणीसुद्धा बनवलेली आहे। त्यानंतर इथे गरमागरम डोसे इथे तयार करून घेत आहे आणि इथे बघा हे डोसे मी इथे बघा छान प्रकारे क्रिस्पी असा डोसा इथे तयार होणार आहे। त्यासाठी मी इथे यामध्ये हे बघा थोडे मुगाची डाळ ॲड केलेली आहे, जेणेकरून डोसा एकदम क्रिस्पी बनणार आहे। आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचा बघा तो ताव्याला अजिबात चिकटले नाही आहे। तर मी इथे बघा उडदाच्या डाळीसोबतच थोडी इथे मी इथे मुगाच्या डाळीचा पण वापर केलेला आहे, जेणेकरून आपले जे डोसे आहे ते छान इथे मस्त असे क्रिस्पी बनणार आहे। आणि इथे बघा अजिबात तो तवाला चिकटलेला नाही आहे। तर हा डोसा इथे तयार झालेला आहे बघा, एकदम क्रिस्पी असा डोसा इथे तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरा पण डोसा मी इथे त्याच प्रकारे बनवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे मी 15 ते 20 डोसे बनवून घेतले आहे आणि मुलींना ते खूप खूप आवडलेले आहे। तर बघा अशा प्रकारे अगदी कमी साहित्यामध्ये आणि हे मी ते राशनच्याच तांदळापासून बनवलेले डोसे इथे तयार केलेले आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।